जय जवान जय किसान मित्रांनो मी सोयाबीनच्या शेतात आहे। इकडं बाजूला पराठी आहे, वरती सुद्धा सोयाबीन आहे, तिकडं सुद्धा सोयाबीन आहे मित्रांनो, आणि पाठीमागं मूग आहे। तर हे बघा, शासन म्हणतं पंचनामे करायला, म्हणजे तुमचं काय वाहून गेलं हे दाखवा। हे शासनाला मला दाखायचं, अधिकारी आजपर्यंत अजूनही एकाच्या शेतात आला नाही मित्रांनो। जवळपास या संपूर्ण भागात पाणी आहे। खोटं बोलत असेल तर शासनानं आम्हाला एकही रुपया देऊ नये, आणि आमचं जे नुकसान होईल ते होईल, पण आम्हाला शासनानं काहीच देऊ नये। पण आज विचार करा, हे जवळजवळ गुडघ्याच्या आसपास पाणी आहे। अजून पावसाची म्हणजे पाऊस अजूनसुद्धा सकाळीसुद्धा पाऊस आला, तर काल रात्रीसुद्धा पाऊस आला, आणि दुपारच्यालासुद्धा आला। मग आता तुम्हीच सांगा, ही परिस्थिती एवढी बिकट होणार आहे की आता हातातोंडाशी आलेला घास पूर्ण आमचा वायाला जाणार आहे। मग तुम्ही यावर काय प्रतिक्रिया नोंदवता काय नाही, हे शासनाच्या जे कोणी जिम्मेदार अधिकारी असेल, कोणताही असू, आम्हाला त्याच्याहून घेणं देणं नाही, आम्ही कोणाचं नाव घेणार नाही, पण जिम्मेदार अधिकाऱ्यानं प्रत्यक्ष येऊन खरंच शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे का। आता मी त्या ठिकाणाहून इथं आलो मित्रांनो, तुम्हाला तरीसुद्धा समोर जाऊन दाखवतो, पाणीच पाणी। हे बघा, तुम्हाला खोटं काही बोलायचं नाही, कारण आम्ही शेतकरी जेवढं कष्ट करतो ना, तेवढं आम्ही खरं पण बोलतो। आम्ही कोणाचं फुकट खात नाही। शेतकरी हा असा एक राजा आहे की संकट आलं तर धावून जातो, आणि त्याच्यावर संकट आलं तर हरामखोर असं म्हणायला हरकत नाही। आता या अधिकारी आमच्या बांधावर सुद्धा येत नाही का, तर आमच्या वावरात येण्यासाठी त्यांना पाय भरतात आणि त्यांना खोल खड्ड्यात उतरावं लागतं। पण ज्यावेळेस हे ज्या पदावर जातात ना, त्यावेळेस अशी शपथ घेतात, मी कोणताही द्वेष करणार नाही, मी कोणताही भेदभाव करणार नाही, माझ्यासमोर जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीला हाताळण्याचं काम मी करेल, अशी ही शपथ घेऊन मित्रांनो पदावर येत असतात। आता पहा मित्रांनो, हे बघा, माझा पाय इतका गेलेला आहे खाली, आणि तुम्ही म्हणत असाल की खरंच शेती म्हणजे जवळपास महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात असो, आष्टी, पाटोदा, तिखाड्या तालुक्यात सगळीकडे भरपूर ठिकाणी अशी परिस्थिती झालेली की हे आता जे हातातोंडाशी आलेला घास हा पावसाने हिरवून घेण्याचं काम केलेलं आहे। आपण त्याला काही दोष देऊ शकत नाही, कारण निसर्ग आहे मित्रांनो, तो जर एकदा कोपला ना, तो कोणाच्या बापाला ऐकत नाही।